हॅलो 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 हॅलो. हा, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. आजच्या पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्याकडून आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. काल आदरणीय श्रीधर कोकाटे सर यांनी आपणास बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत वयवारी आणि इतर घड्याळ वेळ याविषयी संदर्भाने जे काही बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये येणारे प्रश्न आहेत त्या संदर्भाने सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आजच्या तासिकेच्या माध्यमातून आपणास इतर काही प्रश्नांविषयीचं मार्गदर्शन आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण वेळ सदर तासिकेतून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं मी पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभागाच्या वतीने आपणास विनंती करतो. तसेच आदरणीय कोकाटे सर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. कालची जी आपली तासिका होती थोडस आजारी थोडा असल्यामुळे थोडं इफेक्टिव्ह झालं नसेल, परंतु आज मात्र तुम्हाला आजची जी तासिका आहे ही खूप आवडेल आणि महत्वाची पण आहे आपल्यासाठी. चला डायरेक्ट आपण सुरुवात करूया, कारण की आपल्याला ऑलरेडी 10 मिनिटं थोडा उशीर झालेला आहे. टेक्निकल इश्यू होता, नेट प्रॉब्लेम होता. चला आपण डायरेक्ट सुरुवात करू. सर्वांनी फक्त लक्ष द्यायचं, सांगितलं तेव्हा फक्त आपण काम करायचंय. बघा, आपण विषय घेतला बुद्धिमत्ता, घटक आहे तर्क व अनुमान. त्यातील आज जो आपण भाग बघणार आहोत तो आहे नातेसंबंध. आता नातेसंबंध म्हटलं की हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आपल्या सर्वांचा. रक्ताचं नातं असो, मैत्रीचं नातं असो, हे नातेसंबंधामध्ये आपल्याला आयुष्यामध्ये आणि पेपरमध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला नातं जुळवावं लागतं. जर आपलं नातं जर समजलं तर आपल्या लाईफमध्ये मैत्रीचे असो किंवा रक्ताचे नाते असो, त्या नातेसंबंधाचा सर्वचा भाग आपल्याला पेपरमध्येही विचारला जातो. कोणत्या व्यक्तीला आपण कोणत्या नात्याने आवाज दिला पाहिजे. जसं आपल्या जन्माचे जर वडील म्हणजे अपत्य आपलं म्हणजे वडील असेल आणि वडिलाची मुलगी, बहीण, काका, आत्या हे सगळ्यांचं जे नातं त्या व्यक्तीचं आपल्याशी काय नातं आहे ते आज आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर थोडीशी तुम्हाला हिंट देतो. आपण डायरेक्ट सुरुवात करणार नाही, हा प्रश्न डायरेक्ट आहे. उदाहरण आपण ए घेतलंय, ए हा बी चा पती आहे, बी ही सी ची मुलगी. आता हा डायरेक्ट मी तुम्हाला घेणार नाही. जर तुमचं बेसिक थोडं पक्का असेल तर हा डायरेक्ट प्रश्न मी सोडवू शकतो, पण थोडंसं बेसिक तुम्हाला सांगतोय. ते बेसिक असं आहे, थोडंसं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण नातेसंबंधामध्ये कोणाशी काय आपलं नातं आहे आणि कोणाला म्हणायचंय आपल्याला. तर बघा, आता हा ए व्यक्ती आहे आणि हा बी व्यक्ती आहे. फक्त व्यक्ती म्हटलं तर महिला आहे की पुरुष हे आपल्याला माहिती नसतो, परंतु हे जर आपण म्हटलं ए हा बी चा भाऊ आहे, ए हा बी चा कोण आहे, भाऊ आहे, तेव्हा आपल्याला कळतं की हा ए हा स्पेसिफिक बी चा कोण आहे, भाऊ आहे. ठीक आहे. त्यानंतर ए हा बी चा पती आहे, तेव्हा या दोघांचा जो संबंध आहे नात्याचा, त्यांचं नातं आहे पती पत्नीचं. ठीक. तर आपण पुढच्या उदाहरण हळूहळू कोणाशी काय म्हणायचं, प्रश्न कसा सोडवायचा हे मध्ये मध्ये आपण घेणार आहोत, तरी लक्ष द्या. आता बघा, डायरेक्ट आपण प्रश्नाला सुरुवात करू. पहिला प्रश्न आपला असा आहे, ए हा बी चा पती आहे. पती म्हटलं तर आपल्याला 4 स्लोगन आपण इथे लक्षात देणार आहोत. त्या अगोदर थोडस बघा, जर वडील असेल किंवा आई असेल, सर हा दिसतो कोपऱ्यातला, दिसतो ना. जर वडील असेल किंवा आई असेल, आपण रेषा मारणार आहोत. डायग्राम तयार केला आपल्याला रेषा मिळणार आहे, परंतु रेषा आपल्याला भरपूर असतील, पण कोणत्या व्यक्तीशी काय नातं जोडायचं, ती महिला आहे की पुरुष आहे.
महिला आहे की पुरुष किंवा कोणाचा वडील आहे की त्यांची मुलगी आहे, आजोबा आहेत त्याची नात आहे, हे आपल्या रेषा मारताना आपल्या लक्षात राहत नाही. त्यासाठी आपल्याला काय थोडं खानाखुणा त्यालाच म्हणतो आपण त्याला थोडीशी क्लुप्ती वापरू, ते आपल्याला महत्वाचे आहे. जर आई असेल वडील असेल तर आपण त्यांच्यासाठी अशी उभी रेष मारणार आहोत, म्हणजे ते वयाने मोठे आहेत. आता त्यांचं अपत्य कोण आहे ते आपण नंतर दाखवणार आहोत. त्यानंतर भाऊ बहीण असेल तर आपण त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह वापरणार आहोत. त्यानंतर पती पत्नी असतील, पती पत्नी असतील तर त्यांच्यासाठी आपण हा जो रेष आहे त्याला दोन्ही साईडने आपण बाण दाखवणार आहोत. ठीक आहे. या पद्धतीचं प्रत्येक वेळी आपण हा शब्द तिथे लिहिणारच आहेत असं नाही, फक्त आपण या वापर कशाच करणार आहोत, ह्या चिन्हांचा वापर करायचा आपल्याला. तोच वापरात आता या ठिकाणी बघा, बघा आता डायरेक्ट मी तिथे शब्द लिहिणार नाही, तुम्ही पण लक्ष द्या कोणता चिन्ह कोणत्या नात्याशी वापरलंय आपण. आता ए हा बी चा पती आहे, चिन्ह आपल्याला सांगितलेलं आहे. काय चिन्ह होतं? रेषेला दोन टोक. तर आपण डायरेक्ट सुरुवात करू आता. ए हा बी चा पती आहे. आता पती कोणता आहे? ए. आता हा पुरुष आहे, पुरुषासाठी आपण एकतर एम वापरू किंवा जर जेंट्स असेल तर आपण त्याला काय करू, प्लसचं चिन्ह वापरू. हा पती आहे आणि ही बी काय आहे? महिला आहे, त्यासाठी आपण मायनसचं चिन्ह फक्त डोक्यावर ठेवू, म्हणजे आपल्याला समजून आलं की हे चिन्ह पती पत्नी म्हणजे नवरा बायकोचं नातं आहे. इथं आपण लिहिलेलं नाही, परंतु ह्या रेषेसाठी आपण वापरला दोन रेषाचा बाण, हा नवरा बायको किंवा पती पत्नी ह्यासाठी आपण यूज केलेलं आहे. त्यासाठी प्लस हे चिन्ह आपण पुरुष आणि मायनस हे चिन्ह आपण महिला या गोष्टीसाठी वापरले. आता पुढचं आपल्याला काय सांगितलं बघा, ओळ. बी ही सी ची मुलगी आहे. बी ही सी ची मुलगी आहे, याचा अर्थ सी बी चे कोण आहेत? वडील किंवा आई असेल. आपल्याला ते स्पेसिफिक दिले नाही की तो कोण नाहीत. पुढे आपल्याला त्याचं कळेल की हा नेमका व्यक्ती पुरुष आहे की महिला आहे, परंतु मुलगी आहे ती सी ची. जर आपण इथं खाली रेष मारली तर हे बी काय होईल? वडील स्वरूपात जातील. आपण दिलं होतं की वडील असेल, मोठा व्यक्ती असेल तर मोठ्या व्यक्तीचं पद हे वरच्या बाजून द्यायचं. मग बी ही सी ची मुलगी, आपण या ठिकाणी मांडणार आहोत सी लेटर. आता आपल्याला तो महिला आहे की पुरुष आपल्याला समजलेलं नाहीये, परंतु तो बी चे वडील किंवा आई असतील. त्या पुढचं काय दिले ओळ? सी हा डी चा पती आहे. आता इथं आपल्याला समजलं सी हा डी चा कोण आहे? पती. मग डी आणि सी यांचं नातं कोणतं आलं? ह्या पद्धतीने. हे पण दोघं एकमेकांचे पती पत्नी आहेत. त्यापैकी पती कोण? सी हा डी चा पती आहे, म्हणजे सी हा पुरुष आहे आणि डी ही महिला आहे. कारण हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. पुरुष असेल तर आपलं नातं आणि महिला असेल तर ह्याचंही नातं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता पुढची ओळ सांगितली बघा, डी चे ए शी काय नाते आहे? बघा, डी ए, परंतु या ठिकाणी एक शब्द महत्वाचा आहे, तो आहे चे आणि इकडे आहे शी. आपल्याला फोकस कुठे करायचंय? या डी ला फोकस करायचंय. मुद्दा येतोय इथं बी आहे इथं डी आहे. आपल्याला विचारलं चे कोणाला लागलाय? चे आहे डी ला, म्हणजे डी चं नातं ए शी काय? आता पर्यायामध्ये आपल्याला बघितलंय ते बघू नंतर, परंतु आपल्याला इथं डी चे ए शी नाते काय आहे? आता मला सांगा, सी आणि डी पती पत्नी, या दोघांचं मुलगी आहे बी, आणि ही जे आपण चिन्ह वापरलं ते आहे पती पत्नीसाठी. आणि पती पत्नीसाठी जर या दोघांचं हे अपत्य आहे, मुलगी आहे आणि त्या मुलीचे हे कोण आहेत? पती आहेत.
मग या दोघांचं नातं काय? परंतु इथं बघा शब्द हा खूप महत्वाचा आहे. कोणाचं नातं कोणा व्यक्तीशी जोडलं हे काढायचंय आपल्याला. आपल्याला डी च ए शी नातं काय आहे हे महत्वाचं आहे. तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, हे दोघं पती पत्नी, त्यांची मुलगी आणि मुलीचे मिस्टर पती, आणि हे डी हे पुरुष आहेत, ही महिला आहे. तर या व्यक्तीचं नातं ए सी काय? तर ते नातं आहे सासू. काय नातं आलं आपलं? सासू. आणि जर आपल्याला या ठिकाणी ए चे डी सी नाते जर विचारलं असतं तर ते नातं आलं असतं, ते आले असते जावई. या ठिकाणी आपल्याला दोन उत्तर मिळतात. आपल्याला विचारलं डी च ए शी नातं, आपल्याला डी च ए सी विचारलं, परंतु ए चे नाते डी शी काय इथं ऑप्शन मध्ये दिलेलं नाही. परंतु दोन दोन प्रश्न आपल्याला तयार होतात आणि हे महत्वाचं आहे, कोणतं नातं कोणाशी. ठीक आहे, एक उदाहरण झालं. पुढचं उदाहरण बघा, तुम्हाला समजतं का? तर या पर्यायापैकी आपलं पर्याय नंबर आलं 4, डी आणि ए. डी चं नातं आहे सासूचं. ठीक, पुढचं उदाहरण बघा, तुम्हाला समजतं का? खूप छान उदाहरण आहेत, तुम्हाला समजलं आहे, आपल्याला येणं ही गरजेचं आहे. पुढचं उदाहरण बघा. आता इथं ए किंवा बी असं काही दिलेलं नाही, डायरेक्ट या ठिकाणी नावं दिली आहेत बघा. नावं दिले म्हणजे याचा अर्थ पुरुष आहे की महिला आहे हे आपल्याला स्पेसिफिक समजतं. पुरुष महिला इथे डायरेक्ट नावं दिलेली आहेत. बघा आपलं उदाहरण डायरेक्ट. रोहन हे मनीषाचे वडील आहेत. कोण आहेत? वडील. आपला चिन्हाचा वापर करायचा आहे, ते लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी आपल्या तिथं ते नातं लिहायचं तर आपला वेळ जातो, पेपर मध्ये आपला कमी वेळ असतो. तर डायरेक्ट आपण सुरुवात करूया. रोहन हे मनीषाचे वडील. मग मनीषा कुठं असेल? व्हिडिओ कॉल कॉल आपण तर हे केलं होतं फ्लाईटला. ठीक आहे, थोडं टेक्निकल इश्यू झालं विद्यार्थी मित्रांनो. बघा डी हे मनीषाचे वडील आहेत, म्हणजे रोहन हे मनीषाचे वडील आहेत. मनीषा टाकू आपण या ठिकाणी, डायरेक्ट नाव आहे मनीषा. मनीषाचे वडील कोण? मग वडील खाली रेष मारायची का आपल्याला? नाही. बाजूला मारायची का? नाहीये. आपल्याला वडीलधारी व्यक्ती असेल तर ते अगोदरचे आहेत, हे आपल्याला वरती रेष आहे, यांचे वडील आहेत रोहन. ठीक आहे, हे चिन्ह रोहन जर म्हटलं तर हा पुरुष आहे, आणि मनीषा म्हटलं तरी इथं मायनसचं चिन्ह दिलेलं आपण, कारण हे चिन्हांचा वापर आपला खूप महत्वाचा आहे. पुढली ओळ काय सांगते? मनीषा ही सचिनची बहीण आहे. मनीषा सचिनची बहीण आहे. आता सचिन कुठं मांडू आपण? चला ठीक आहे, हे भाऊ भाऊ जर आहे तर या ठिकाणी आपण सचिन करू. हे चिन्ह काय घेतलं आपण? त्या कोपऱ्यामध्ये आपण दाखवलं होतं चिन्हाचा वापर काय. हे भाऊ बंधकी, भावंड, बहीण यासाठी आपण हे चिन्ह यूज केलेलं आहे. आता पुढे काय सांगितलं बघा. सीमा ही सचिनची पत्नी आहे. ठीक आहे, सचिनची पत्नी. त्यासाठी आपल्या चिन्ह आहे दोन बाजू असणारे किंवा दोन बाण असणारे चिन्ह. पती पत्नीचं. कोण पत्नी आहे? सचिन. सीमा कोण आहे? सचिनची पत्नी. मग ते आपण लिहू या ठिकाणी सीमा. हा पुरुष, हे स्त्री, हे आपल्याला समजून गेलं. आता पुढे विचारलं का आपल्याला, तर सीमाचे रोहनशी काय नाते आहे? कोणाचं? इथं चे लागलेलं बघा. जर का आपला तो शब्द चुकला तर आपलं उत्तरही चुकतं आणि आपल्या तो नात्याचा मन सुद्धा चुकतो. आपल्या सीमाचे रोहनशी, आता ही सीमा आहे, हिचं या व्यक्तीशी काय नातं आहे सांगा बरं तुम्ही. आपल्या घरी माहिती आहे रोहनचा
मुलगी ही मनीषा. मनीषाचा भाऊ कोण? सचिन. म्हणजे हे दोघं काय? बहीण भाऊ. आणि हे पण मुलगा येणार, ही मुलगी येणार. जर मुलाची जर ही पत्नी, म्हणजे याचा अर्थ हे सीमा आणि रोहन. कोण आहे सीमाचं रोहनशी नातं? ते आहे सुनेचं. काय आलं? सून आहे. मग त्यासाठी आपला पर्याय क्रमांक येतो 3. कोणाचं कोणाशी नातं? सीमाचे रोहनशी नाते काय? तर ते आहे सून. ठीक, समजलं विद्यार्थी मित्रांनो? चला पुढे जाऊया आपण. पुढलं एक उदाहरण बघू. आता या ठिकाणी बघा कोडिंग शब्द वापरले, म्हणजे अक्षरांचा वापर केलाय. इथे डायरेक्ट आपल्याला दिलेलं नाही की एखादं नाव दिलं नाही. त्या ठिकाणी एबीसीडीचे अक्षर आपण वापरले. आता बघा आपण हे कसं सोडवायचं तर, परंतु या ठिकाणी 2 अचूक पर्याय येणार आहेत आपले. ते 2 अचूक पर्याय आपल्याला मिळवायचे आहेत. क्यूचा मुलगा पी आहे. क्यूचा मुलगा कोण? पी. आता बघा खाली कोण वरती कोण येते? क्यू. वडीलधारे व्यक्ती आहेत, त्यांचा मुलगा आहे पी. समजलं? आपण इथं चिन्ह दिले फक्त. हे कोण आहे? ते वडील असतील किंवा आई असतील, परंतु ठीकीचा मुलगा आहे. इथं आपण त्याला चिन्ह दिले नाही की ह्या त्याच्या आईचं नातं दाखवलं की वडिलाच आहे, परंतु ते फक्त बी हा यांचा चिरंजीव आहे एवढं सांगितलं, म्हणजे हा मुलगा आहे. इथं आपण प्लस चिन्ह करू. आता एस ची आई आर आहे. आता बघा थोडं बाजूला जाऊ आपण, हा थोडा पाठीमागे ठेवू. 3 नंबरचं बघा, पी हा विवाहित असून त्याला एक अपत्य आहे. म्हणजे याचा अर्थ याचं लग्न झालेलं आहे. आता याची पत्नी कोण आहे आपल्या शोधायची आहे. पी हा विवाहित आहे, म्हणजे याचं कोण ना कोणते त्याचे एक नाते येणार, ते पती पत्नीशी. आता त्याची पत्नी कोणती आहे बघा, त्याच ओळीत म्हणजे दुसऱ्या ओळीत बघा कोण? आर ही क्यूची सून आहे. जर क्यू आणि पी हा मुलगा जर यांचा पी असेल आणि इथं काय दिलंय? आर ही क्यूची सून आहे. इथं लिहून आपण आर. आता पी आणि आर हे झाले पती पत्नी. हा पुरुष, ही महिला. आणि हे जे चिन्ह यूज केलंय आपण ते नवरा बायकोशी. इथं आपण लिहिलेलं नाहीये, फक्त लक्षात ठेवा. आता परत आपण 2 नंबरची ओळ बघू. सी ची आई आर आहे, सॉरी एस ची आई आर आहे. कोणाची आई? एस ची आई कोण आहे? आर आहे. मग याचा अर्थ आईचं चिन्ह वर, खाली येणार आपलं यस. एस ची आई कोण आहे? आर. आणि ही महिला आहे आणि एस चे वडील येतील पी. आता इथपर्यंत सुटलं. हेही झालं आपलं. आपल्याला विचारलं काय? यस चे क्यूशी नाते काय आहे? इथं चे कोणाला लागलेलं आहे? यसला. म्हणजे आपल्याला विचारलं करा, फोकस कुठे करायचा आहे? यस सोबत. यसचं आणि या क्यूचं नातं आपल्याला काय शोधायचंय सांगा बरं. त्यांचा मुलगा पी म्हणजे हे पती पत्नी, मुलगा ही सून, मुलाचा हे अपत्य. हे आता महिला दिलंय की पुरुष दिलंय, मेल आहे की फिमेल? फक्त काय दिलंय? विवाहित असून त्यांना फक्त एक अपत्य आहे, परंतु तो मुलगा आहे की मुलगी हे आपल्याला सांगितलेलं नाही, फक्त अपत्य आहे. आणि एस ची आई आर आहे. म्हणजे एस हा व्यक्ती, मुलगा की मुलगी इथं आपल्याला दिलेलं नाहीये. तर आपल्याला 2 पर्याय, एक तर हा आजोबा ही नात किंवा नातू असू शकतो, म्हणजे मुलाचा मुलगा किंवा मुलगी, ते आजोबाचे कोण लागतात? एक तर नात आणि एक तर नातू. म्हणजे आपलं नातं कोणाशी आलं? यसचं क्यूशी जे नातं आहे ते आहे नात असू शकते किंवा नातू असू शकतो. इथं जर आपल्याला स्पेसिफिक दिलं असतं ही मुलगी आहे तर नात म्हटलं असतं, जर हा एस हा मुलगा आहे असं म्हटलं असतं तर ते नातं असतं फक्त नातूचं. त्यातलं एकच पर्याय आपल्याला बरोबर मिळाला असता. ठीक आहे, चला पुढे एक अजून उदाहरण बघू.
बघा इथं सुद्धा ए बी ची असे लेटर वापरलेच. ठीक आहे, मी 1 मिनिट थांबतो, तुम्ही पटकन सोडून बघा. जमत असेल तर ठीक आहे, आपण परत फळ्यावरती घेणारती जाऊ. बघा बरं सुटतं का. फास्ट कोण करतो, चला घेऊयात आपण, वेळ लागेल असेल तुम्हाला तर. बघा आता ए ही बी ची बायको आहे. परत आलं का उदाहरण, नाही. ए ही बी ची बायको आहे, म्हणजे आपलं ए इथे येणार बी, परंतु तिथला पती पत्नी कोण, बी ची बायको ए आहे, म्हणजे बी कोण, पुरुष, ए कोण, महिला. बी ची पत्नी ए किंवा ए चा पती बी. आता दुसरी ओळख काय सांगते, सी ही व्यक्ती ए ची बहीण आहे. काय व्यक्ती, सी व्यक्ती ए ची बहीण आहे. आता बघा इथं आपला ए, आता बहीण जर म्हटलं आपण या साईडला काढू, इथं काढू आपण, सी बाजूला ठेवू. आता ए ही पण महिला आहे, ही पण आपली कोण आहे, महिला आहे. ए ची जर ही बहीण असेल, ऑलरेडी आपली ए काय आहे, महिला आहे. आता पुढे काय दिलं बघा, सी चे वडील डी आहेत. या सी चे वडील कोण, सॉरी आपलं चिन्ह खालच्या बाजूला पाहिजे, डी. हिचे वडील आहेत डी. आपण फक्त वडील जर म्हटलं तरी ते पुरुष, आणि ही सी आहे महिला. ह्या दोन झाल्या सख्या बहिणी, आणि सख्या बहिणीचे कोण आहेत, मिस्टर आहेत. पुढे बघा काय देत, ई हा डी चा मुलगा आहे. ई हा डी चा मुलगा आहे. आता त्याच गोष्टी बघा इथं ठेवू, ई, परंतु ई कोण आहे, पुरुष आहे, म्हणजे तो मुलगा आहे. आणि आपल्याला विचारलं काय, तर ए चे बी शी असणार नातं. मग आपण फोकस कुठं करायचा, ई ला. ई पासून कुठं आलो आपण, बी पर्यंत. आता मला सांगा बरं, हा ई हा बी चा कोण लागणार आहे, काय विचारलंय, ई च बी शी असणार नातं कोणतं. तर बघा हे डी आहेत, डी ला दोन मुली आहेत, ह्या पण सख्या बहिणी, आणि त्याचा जो मुलगा आहे तो आहे ई, म्हणजे तो मुलगा आहे. आता मुलगा काय म्हणणार, ही बहीण याची आहे, ही पण बहीण याची, म्हणजे ईची ए बहीण, आणि बहिणीचा जो मिस्टर आहे बी. मग बहिणीचे जे आपले पती असतात ते कोण लागतात, मेहुणे किंवा मेहुणा. हे दोन कोण झालेले आहेत आपले, बहिणीचे पती जर म्हटलं तर मेहुणा. आता पर्याय क्रमांक आपला 3 आहे तो मेहुणा. उलट जर विचारलं बी चे ई शी नाते, तर ते पण नातं कोणते तर आपल्याला माहिती आहे, मेहुण्याचं. ठीक आहे, समजलं. चला पुढचं एक उदाहरण बघू आपण. नातेसंबंधामधलं शेवटचं 5वं उदाहरण असेल, नंतर पुढचा आपला भाग सुरू होणार आहे. नातेसंबंधातलं बघा 5वं उदाहरण, सोडवा तुम्ही फास्ट, सुटते बघा. आई, मावशी, बायको, बहीण, काय येतं सांगा, नाहीतर हात वर करा किंवा मेसेज करून आपल्या व्हिडिओच्या खाली टाकून द्या. बघा उदाहरण काय सांगितलंय, जर पी चा भाऊ, हा थोडी इथं मिस्टेक झाली बघा, अगोदर सांगतो. पी हा एम चा भाऊ, हा भाऊ आहे पी, थोडं उलट झालेलं आहे. पी हा एम चा भाऊ आहे. बघा थोडं सांगतो डायरेक्टच, पी हा एम चा भाऊ आहे. भाऊ जर म्हटलं तर आपलं काय दिलं चिन्ह, बरोबरच इथं टाकू आपण एम. भाऊ जर म्हटलं तर हा पी कोण आहे, पुरुष आहे.
आता ही कोण महिला आहे की पुरुष आपल्या आणखी काही दिलेलं नाही, फक्त भाऊ जर म्हटलं तर इथं आलं आपण डोक्यावरती चिन्ह दिलं प्लसचं. पुढे आपण घेऊ क्यू हा एमचा मुलगा आहे. मुलगा जर म्हटलं तर आपलं ते चिन्ह वापरायचं, या ठिकाणी येईल आपलं क्यू. ठीक. परंतु हा कोण आहे? मुलगा म्हणजे पुरुष आहे. पुरुष आहे मुलींच्या डोक्यावरती आपण काय करू? चिन्ह वापरू एमचं, आपलं प्लसचं. पी ची मुलगी आर. आता कोणाची मुलगी? पी ची. वर लिहिणार का? बाजूला लिहिणार का? नाहीये. आपल्याला काय दाखवलं? जर पुरुष मंडळी असेल, आई वडील आजी आजोबा, तर ते वरती दाखवायचे, कारण ते वयाने मोठे असतात. पी ची मुलगी कोण दाखवली? तर पी ची मुलगी आहे आर. डायरेक्ट लिहूया आपण, आर लिहिलं. परंतु मुलगी आहे तर आपण काय करूया? चिन्हाचा वापर करू. म्हणजे कोणतं नातं काय आलं कोणाशी हे आपलं चुकणार नाही. हा पुरुष आला, हा पुरुष आहे, हा एमचा आपल्याला आणखी काही समजलं नाही, तो पुरुष आहे की महिला आहे. आपण तिथे डोकं फक्त डॉट ठेवलंय, परंतु आपल्याला आरचं फक्त कळालं की पी ची मुलगी आर आहे आणि त्याच्या पुढे दिलंय आणि हिचे पती आहेत टी. लग्न झाले आहे म्हणजे कोणाचं? या आरचं लग्न झालं तर आपलं चिन्ह वापरायचं, इथं टी आहे आणि हा आहे पुरुष. इथं लिहिण्याची भाषा बघा, फक्त कोडिंग वर चाललेली आहे. आता संबंध आपल्याला काही सांगितलं नाही. आता एवढं मोठं दिलंय आपण, पण विचारलं काय आपल्याला बघा, फक्त हे विनाकामाचं आपलं जास्त विचारलं गेलं. आपल्याला विचारलं फक्त एवढंच, यस चा क्यूशी नातेसंबंध काय? हा, इथे एक लाईन राहिली आपली, एक शब्द आलेला आणखी. यम आणि यस, एम आणि यस ह्या कोण आहेत? बहिणी आहेत. आता यात आता समजलं आपलं, ही एम कोण आहे? महिला आहे आणि हिची बहीण कोण आहे? यस आहे. ही पण महिला असल्यामुळं डोक्यावरती आपण मायनसचं चिन्ह देऊयात. आणि आपल्याला आता विचारलं शेवटचं बघा, यस चा क्यू शी काय नात्याचा संबंध आहे? हा यस चा चे कोण लागलं? यस चा क्यू शी. हा संबंध काय? बघा बरं, समजतो का? बघा काय संबंध आला. ह्या जर बहिणी बहिणी आहेत, बहिणीचा मुलगा किंवा मुलगी, हा मुलगा आहे, मग बहिणीचा मुलगा म्हणतो, मग याची आई एम आणि आईची ही बहीण आहे, तर हा क्यूच या व्यक्तीशी असणारा नातं आहे मावशीचं. कोण लागणार? ती क्यूची मावशी, म्हणजे आईची बहीण, असं आपल्याला फक्त विचारले. आणि पर्यायामध्ये पर्याय क्रमांक जे 2 आहे हे आपलं उत्तर बरोबर आहे. नातेसंबंधाला आपण 5 ते 6 उदाहरण बघणार आहोत. त्यापैकी 5वं झालेलं आहे. 6वं उदाहरण तुम्ही घरी थोडी तयारी करा, त्याचा पुढचा भाग आपण घेणार आहोत. नातेसंबंधातले आपले 5 उदाहरण घेतले, ते समजले असे तुम्हाला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढे आपण घटक सुरुवात करू. उपघटक आहे आपला माहितीवरून अनुमान काढणे. असा एकही परीक्षेमध्ये नाही की त्याच्यामध्ये अनुमान आणि विधान सर्वात अवघड घटक आहे, परंतु समजून घेतला तर आपल्याला तो घटक सोपा जातो. तो घटक बघा, आपण सुरुवात करू. त्या अगोदर थोडस तुम्हाला सांगतोय, त्याची थोडी माहिती घेतो, अगोदर देतो आणि सुरुवात करूया आपण. ठीक आहे. आपण NMMS असेल किंवा 8वीला वेन आकृती नावाचा घटक आहे. याही ठिकाणी त्याच पद्धती आपल्याला वेन आकृती काढायची असते, जुळवायची असते. तर बघा, वेन आकृत्या कशा असतात? थोडं वरती बघा, लक्ष द्या थोडस. चिन्हाचा वापर करू डायरेक्ट आपण. अशी जर वेन आकृती असेल, हा आतला गोल आपण भरू ए आणि बाहेरचा गोल पकडू आपण बी. ए म्हणजे पूर्ण गोल केला याचा अर्थ या ठिकाणी होईल त्याचा अर्थ सर्व. पुढे लक्षात येईल.
आतला गोल आत आहे यांच्या बाहेरून मोठा गोल असेल तर ए म्हणजेच पूर्ण बी. त्यानंतर दुसरी आपली वेन आकृती तयार होईल या पद्धतीची आणि याचा अर्थ असेल काही. काही जेव्हा आपल्याला शब्द येतो तेव्हा आपली वेन आकृती या पद्धतीची येईल आणि इथं काही हा शब्द वापरला जाईल. तिसरी आपली आकृती तयार होते दोन्ही गोल वेगवेगळे याचा काहीच संबंध नाही. हे पण वेगळं ते पण वेगळं आपण याला म्हणू वेगवेगळे. ठीक आहे वेगवेगळे. चला एवढं आपलं झालं. तर बघा आपण डायरेक्ट आता उदाहरण सुरू करू. ह्या शब्द तुम्हाला येईल कुठेतरी त्यानंतर तुम्ही सांगा सर हे असं पाहिजे होतं हे चुकतं. ठीक बघा माहिती दिलेली आपल्याला त्याचा आपला विचार करायचा तर्क लावायचा अनुमान काढायचे. पहिलं जे विधान दिलेत बघा दोन पहिल्याच ठिकाणी पहिलं विधान वाचू आपण. सर्व शब्द आला. ठीक आहे आपला आता वेन आकृत्या काढून दाखवल्या तुम्हाला. सर्व तलाव काय आहेत नद्या आहेत. मग आलं चला परत आकृतीवरती येऊ आपण. सर्व नंतर पहिला शब्द आहे तलाव आणि त्यानंतरचा दुसरा शब्द आहे नद्या. मग सर्व नद्या की सर्व तलाव. मग आतलं जे वर्तुळ आहे ते काय पाहिजे आत म्हणलं जे वर्तुळ येईल ते होईल आपलं तलाव. बघा आणि सर्व असल्यामुळे हे पूर्ण गोल त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे. मग बाहेरचं वर्तुळ कोणतं आहे आपलं नद्या. हे आपलं पहिलं विधान या आकृतीमध्ये सामावलेलं आहे. दुसरं विधान काय सांगतो लक्ष द्या. दुसरं विधान सांगितले तर काही शब्द आलाय आणि काहीसाठी तुम्हाला काय सांगितलं होतं आपल्याला त्याला काहीसा भाग. काही नद्या फुले आहेत म्हणजे आपली वेन आकृती येईल आपली काही नद्या फुले आहेत म्हणजे बाहेरचं काय येईल आपलं फुले. आणि आता आपल्याला अनुमान काढायचंय. आपली आकृती तयार झाली. अनुमान काय सांगतो बघा काही फुले तलाव आहेत. आता दिसते का बघा बरं फुलाची आपली आकृती या बाजूने गेली तलाव तर इथं राहिला आणि सर्व तलाव म्हणजे नद्या आहेत. परंतु आपलं फुलांची जी आकृती आहे ही आलेली नाहीये. आपलं 2 नंबरचं विधान सांगतं की काही नद्या फुले आहेत म्हणजे काही जर म्हटलं तर ह्या ज्या नद्या आहेत ह्याच फक्त फुले आहेत आणि हे फुलं म्हणजे ह्या नद्या आहेत. बाकीचा हा आपला कोणताही स्पेस इथे येणार नाही. आता तुम्हाला हे अनुमान योग्य वाटतं का बघा बरं का चुकीचं आहे. काही फुले तलाव आहेत फुलाचा तलावाशी कुठंच तीळ मात्र संबंध नाही म्हणून हे आपलं विधान कसं असेल सॉरी अनुमान कसं असेल चुकीचं. दुसरं अनुमान काय सांगतो सर्व तलाव फुले आहेत. जुळतं का कुठं तलाव या बाजून राहिलं. सर्व तलाव नद्या आहेत परंतु सर्व तलाव फुले आहेत. फुले तर या बाजूला राहिलं आपलं त्यामुळे हे विधान आपलं सॉरी हे अनुमान आपलं चुकीचं आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला पर्याय दिलेले नाहीये. पर्याय हे पुढच्या 1-2 उदाहरणामध्ये येतील. फक्त ही प्रिपरेशन थोडं लक्षात येण्यासाठी आपण इथं कुठेही काही दिलेलं नाहीये. दोन्ही अनुमान आपले चुकीचे आहेत. आणखी लक्षात नसेल आज आलं तर पुढचं उदाहरण मात्र लक्ष देऊन ऐकायचंय बघायचंय. ठीक आहे याही ठिकाणी सुद्धा आपल्याला पर्याय दिलेले नाहीयेत. पर्यायासाठी आपला तिसरा प्रश्न घेतला आपण. तुम्हाला फक्त विधाने आणि अनुमान हे बऱ्यापैकी सर्वच विद्यार्थ्यांना असू द्या शिक्षकांना सुद्धा थोडस क्रिटिकल म्हणजे थोडं अवघड जातं. आता वाचून घ्या जरासं. विधान पहिलं काय सांगतं आपल्याला वेन आकृती बनवायचे. वेन आकृतीनंतर आपल्याला या अनुमानाचा अर्थ काढून कोणती आकृती जुळते आणि कोणतं अनुमान बरोबर येतं आपल्याला समजेल. ठीक आहे इथेही शब्द आला सर्व. शब्द काय आलेला आहे सर्व. सर्व जहाज 1 नंबरचा शब्द 2. मग सर्वच्या जवळचा शब्द जहाज आहे. सर्व आला म्हणजे याचा अर्थ ते वर्तुळ आतमध्ये जाणार आणि आतमधलं वर्तुळ असेल जहाज.
सर्व जहाज काय आहेत? झाडे. मग वरती आपण नाव देऊ हे झाडे आहेत. ठीक. आपलं पहिलं विधान या ठिकाणी मांडलं आपण. दुसरं विधान काय सांगतो? काही झाडे कोळी आहेत. झाड कुठलं वर्तुळ आलं? आपलं बाहेरचं. जहाज कुठलं आहे? आतमधलं. परंतु इथे शब्द आलाय काही. काही म्हटलं की परत आपण पहिल्या ठिकाणीच आलोय. जे पहिलं आपण उदाहरण घेतलं त्याच पद्धतीचं उदाहरण पहिलं घेतलं. मुद्दाम म्हणून तुमचं लक्ष नसेल तर हे काही झाडे कोळी आहेत. मग बाहेर नाव देऊ आपण कोळी. या ठिकाणी आपण फक्त एकच डायग्राम काढतो, म्हणजे आकृती काढतो. काही काही वेळा इथे 3-3 आकृत्या काढाव्या लागतात, पण त्या कधी काढायच्या हे नंतर बघू आपण. आता आपला अनुमान पहिलं काय सांगतो? अनुमान पहिला आपला असं आहे, काही झाडे जहाज आहेत. ठीक आहे. आता बघा, तुम्ही गोंधळात पडू नका. काही शब्द आलाय. काही झाडे जहाज आहेत. जहाज कुठे आहे? आत. झाड कुठे आहेत? बाहेर. परंतु इथे शब्द काय दिलाय त्याने? काही. मग सर्व जहाज जर झाडे आहेत, ठीक, हा सर्व काय आहे? जहाज म्हणजे झाडे. ठीक. हे आतमधलं जे वर्तुळ आहे शब्द आला काही, इथं जर सर्व शब्द आला असता, सर्व झाडे जहाज आहे, तर आपल्या इथं कोणतेही अनुमान इथं लागलं नसतं. परंतु आपल्याला दिलंय काही झाडे जहाज आहेत. जहाज म्हणजे झाडे, म्हणजे हा एवढा जो पोर्शन आहे हा सगळा झाडाचा, हा काही असल्यामुळे हे आपलं जे अनुमान आहे ते मात्र या ठिकाणी बरोबर आहे. आता हा काहीचा भाग जरा वेगळा आहे. इथं जर सर्व झाडे जहाज असं जर म्हटलं असतं तर हे आपलं जे अनुमान आहे हे चुकीचं आलं असतं. आता दुसरं अनुमान बघा. सर्व, आता आला सर्व शब्द. आता इथं मात्र तुम्हाला थोडा विचार करायचा आहे, आणि इथंही विचार केला आपण. सर्व झाडे काय आहेत? कोळी आहेत. दिलं का? कुठे जुळतं का? कोळीचं जे चिन्ह आहे ते बाहेर आहे. हा, सॉरी. सर्व झाडे कोळी नाहीत. मी वाचण्यात थोडी मिस्टेक झालेली आहे. इथं दुरुस्ती करतो. इथं नाहीत हा शब्द आहे. आपण असंच होतं, पेपरमध्ये सुद्धा नाही असलं तरी आपण वाचतो आहेत, परंतु वाचलं तर आपल्याला थोडं व्यवस्थित अर्थ कळेल. सर्व झाडे कोळी नाहीत. झाडे कुठं आले? आपलं जहाजाच्या वरचं सर्कल. आता सर्व आहे, मग सर्व झाडं कोळी नाहीत, म्हणजे कोळी किती आहेत? काही. परंतु शब्द आला नाहीत. मग हे आपलं अनुमान कसं येणार आहे? बरोबर येणार आहे. जसं आपलं पहिलं पण अनुमान बरोबर आहे, सत्य आहे, आणि दुसरे अनुमान या ठिकाणचं सत्य आहे. इथं जर पहिले बरोबर दुसरे बरोबर, बघा लक्ष ठेवा. इथं काही शब्द आहे, तेही पण अनुमान आपलं इथं बरोबर आहे. थोडा तुम्हाला जर वाटत असेल, थोडा आणखी सर्च करा कुठंतरी. ही डायग्राम त्या अनुमानाला कंपल्सरी व्यवस्थित आणि 100% जुळते. दुसरे अनुमान आपल्याला सांगतं सर्व झाडे कोळी नाहीत. बरोबर आहे. कुठं सर्व झाड कोळी नाहीत, म्हणजे हे विधान सुद्धा नाही त्या शब्दामुळं बरोबर आहे. म्हणजे अनुमान आपले दोन्ही या ठिकाणचे बरोबर आहेत. समजत असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? परत लक्ष द्या. फक्त शब्द तुम्हाला आहे काहीचा, सर्वचा. इथं सर्वचा, इथं काहीचा. त्यावेळेस आपल्याला थोडा विचार करावा लागतो. ठीक. आता तिसरं उदाहरण बघू आपण. तुम्हाला जर आता छानपैकी लक्षात आलं असेल. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. पर्याय दिले तर आता तुम्ही वाचून घ्या पेन घेईपर्यंत. ठीक आहे, चला आता विधान वाचू आपण. त्यानंतर आपल्याला वेन आकृती बनवायची आहे, आणि बनवल्यानंतर आपल्याला अनुमान करायचे. त्याशिवाय जर आपण फक्त वाचत बसलो तर आपले अनुमान जुळणार नाही. खूप हाय लेवलचा विचार केला तर जुळतील, आणि काही जणांचे जुळतही असतील. आता बघा, परत शब्द आला, इथेही सर्व आला आणि इथेही सर्व आलेला आहे. आता आपली डायग्राम कशी असेल ती काढूया आपण. त्या सर्व नंतरचा पहिला शब्द आहे प्राणी, आणि त्यानंतर दुसरा शब्द आहे पक्षी. चला, सर्व म्हटलं तर प्राणी कुठे जाईल? आत. आत म्हटलं वर्तुळ म्हणजे प्राणी. सर्व आहे म्हणून बाहेरचं वर्तुळ आलं पक्षी. समजलं का? सर्व शब्द आहे,
आत आणि बाहेर. प्राणीच म्हणजे सर्व पक्षी आहेत. चला, पहिलं विधान आपलं पूर्ण झालं. दुसरं विधान काय सांगतो? सर्व पक्षी सजीव आहेत. ठीक. आपलं वर्तुळ येईल परत याच्या वरच्या बाजूने आणि हे वर्तुळ काय असेल? सजीव. ठीक आहे. इथपर्यंत आपलं डायग्राम तयार झालेले आहे. आपल्याला दिसतं अनुमानामध्ये, आणि अनुमान आपल्याला काय सांगतात? सर्व पक्षी प्राणी आहेत. पक्षी कुठे आहेत? इथे. प्राणी कुठे आहेत? आतमध्ये. हे अनुमान जुळते का सांगा बरं तुम्हाला? जुळते का? पक्षी पहिला शब्द, पक्षी तर बाहेरचे शब्द आलेले आहे. प्राणी आहेत, प्राणी तर आतमधले आलेले आहे. मग सर्वच पक्षी प्राणी आहेत असं अनुमान दिलं, परंतु हे आपलं अनुमान मात्र चुकीचं आहे. सर्व प्राणी पक्षी आहेत, परंतु सर्व पक्षी हे प्राणी नाहीयेत. इथं फक्त जर काही शब्द असतात तर आपण जुळवलं असतं, म्हणजे जुळाला असतं, म्हणजे निघालं असतं आपलं अनुमान बरोबर. आता दुसरं अनुमान बघू आपण. काही पक्षी काय आहेत? प्राणी आहेत. आता लक्ष द्या. काही पक्षी, हे बघा पक्ष्याचं वर्तुळ, हे प्राण्याचं वर्तुळ. प्राणी म्हणजेच कोण दाखवलं आपण? सर्व प्राणी हे पक्षी आहेत. ठीक. मग त्यातले काही पक्षी हे प्राणी आहेत. ठीक. म्हणजे हे आपलं 2 नंबरचं जे अनुमान आहे, काही शब्द आहे, हे आपलं 2 नंबरचं अनुमान आहे बरोबर. आणि ते पक्षी कोणते आहेत? काही पक्षी हे प्राणी हे इथे येतात. आता आपलं बघा, फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 तर आपलं चुकीचं आहे आणि 2 आपलं बरोबर आहे. मग आपलं पर्याय क्रमांक येईल फक्त फक्त आपलं पर्याय क्रमांक येईल 2 नंबरचं जे अनुमान आहे ते आपलं बरोबर आहे. 1 नंबरचं अनुमान हे चुकीचं आहे. सर्व इथं काही शब्द हा काहीतला भाग असल्यामुळं ह्या ठिकाणचं आपलं उत्तर हा भाग इथं पूर्ण येतो आणि यातलं फक्त 2 नंबरचं जे अनुमान आहे ते मात्र बरोबर आहे. चला आणखी एक उदाहरण बघू. तुम्हाला थोडं सोपं जाईल समजायला आणि पक्क होईल तुमचं जो तर्क अनुमानातला भाग. फास्ट होणार हे उदाहरण. त्यानंतर पुढचं एक उदाहरण ते माहितीवरून काढायचं आपल्याला. हा उदाहरण फास्ट लक्षात द्या. फक्त एक उदाहरण फक्त तुमच्यासाठी देणार आहे. ठीक आहे. आता बघा, सर्व आंबे सफरचंद आहेत. चला डायग्राम काढून टाकू आपण. 1 नंबरचा काय शब्द? आंबे. आंबे येईल आतमध्ये. ठीक. सफरचंद सर्व आहेत, मग याच्या आतमध्ये हे येणार आणि सफरचंद येणार बाहेर. हे आहेत सफरचंद, शॉर्टकट लिहिलंय, आहेत. परंतु दुसरं आपल्याला विधान सांगतं की काही सफरचंद अननस आहेत. आता अननस कुठं दिलं? अननस म्हणजे काही असेल तर काहीची आकृती आपली येईल बाहेर. फक्त सफरचंदापुरती. आंब्याचा त्याचा काही संबंध नाहीये. हे कोण आहेत? अननस आहेत. ठीक. ही आपली झाली आकृती तयार विधानावरून. आतला पहिला अनुमान काय सांगतं बघा. अनुमान असं सांगितलं, काही आंबे अननस आहे. आता आंबे तर या साईडला आहे, हे कोणतीच डायग्राम त्याला आतमध्ये टच झालेलं नाही. आंबे या साईडला असल्यामुळं काही शब्द आहे, काही आंबे अननस आहे. इथं कोणताही इथं जुळत नाही भाग, म्हणून इथं हे जे आपलं पहिलं उदाहरण आहे अनुमान आहे हे आहे चुकीचं. दुसरं अनुमान बघा, काही अननस आंबे आहेत. काही अननस इकडे आहे, आंबे आतमध्ये आहे. हे जर सफरचंद असतं तर वाक्य हे आपलं विधान बरोबर असं, म्हणून ही दोन्ही विधान काय होतं त्या ठिकाणचं चुकीचे आहेत. मग आपले पर्याय काय सांगतात? फक्त अ बरोबर, फक्त बी बरोबर, दोन्हीही बरोबर आणि दोन्हीही चूक. त्या ठिकाणचं आपलं असेल दोन्हीही चूक. पर्याय आपला असेल क्रमांक 4. ठीक आहे. हे उदाहरण तुम्ही सोडायचं. हा स्क्रीनशॉट मात्र तुम्ही मारून घ्यायचा आहे. आणखी पुढचं उदाहरण फक्त पुढच्या भागावरती घ्यायचं, कारण तो भाषिक भाग आहे. चला हे बघा, फास्ट तयार होईल. या ठिकाणी मात्र तुम्हाला 2 विधाने दिलेली आहेत आणि 4 अनुमान दिलेले आहेत. हे एकदा तुम्हाला सोडून दाखवते फास्ट मध्ये. इकडून सोडवते बघा. काही झाडे फांद्या आहेत. काही शब्द आलाय झाडे.
काही शब्द आल्यामुळे ह्या फांद्या. बघा दुसरं विधान सांगतं सर्व फांद्या टोप्या आहेत. फांद्या कुठे आहेत या ठिकाणी? जर सर्व फांद्या काय आहेत? टोप्या आहेत. मग काय होईल आपलं? टोप्याची जी रेष आहे ती बाहेर आहे म्हणजे टोप्या. चला डायरेक्ट विधानाकडे आपलं झालं विधान. आता अनुमान बघा पहिलं काय सांगतो? काही झाडे टोप्या आहेत. आहेत का? आहेत. इथं गेलं म्हणजे याचा अर्थ इथं थोडंफार ह्या टोप्यामध्ये गेले आहे म्हणजे हे पण विधान आपलं काय आहे? बरोबर आहे. सॉरी अनुमान बरोबर आहे. बी नंबरचा अनुमान बघा. काही टोप्या झाडे आहेत. काही टोप्या झाडे आहेत. हा आहेत. हे पण अनुमान आपलं बरोबर आहे. आहेत त्यामध्ये वर्तुळात गेलेलं आहे. सर्व टोप्या फांद्या आहेत. आता टोप्या कुठे गेल्यात? या बाजूला आहे वर्तुळ आणि फांद्या आपला आत. मग बाहेरचं वर्तुळ आतमध्ये आपण टाकलं तर हे सर्व येणार नाही. तर सर्व टोप्या ह्या फांदे हे आपलं अनुमान होईल चुकीचं येईल. कारण टोप्याचं वर्तुळ हे बाहेरचं आहे. हे सर्वच असतं तरी चुकीचं असतं. बघा आणि डी नंबरचं अनुमान सांगतो सर्व फांद्या टोप्या आहेत. आता हे मात्र बरोबर कारण फांद्याचं वर्तुळ आत आहे आणि टोप्याचं वर्तुळ बाहेर आहे. त्यातलं डी नंबरचं अनुमान हे बरोबर आहे. आता काय झालंय? ए नंबरचं बरोबर, बी नंबरचं अनुमान बरोबर, सी नंबरचं चुकीचं आहे आपण बघितलं आणि डी नंबरचं सुद्धा अनुमान बरोबर आहे. पर्यायामध्ये कोण दिलंय? हे मात्र जास्त प्रश्न विचारले जातं. बघा बघा ए बरोबर आहे. या ठिकाणी बी 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 इथं सगळं बी आहे. बी आहे. ए बी आणि डी हे विधान अनुमान हे बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक आपलं 1 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. चला पुढचं उदाहरण. आपण थोडं लेट सुरुवात केली आहे. हा आता बघा सर्वात वेगळं उदाहरण आहे. आता इथं म्हणा सर अनुमान विधान तर एकच दिलेलं आहे परंतु अनुमान मात्र 2 आहेत. बघा विधान सांगतं आपल्याला आळस हे माणसाच्या गरिबीचे मूळ कारण आहे. काय विधान? आळस हे माणसाच्या गरिबीचे मूळ कारण आहे. आता या ठिकाणी आपल्या आकृती काय काढायची नाहीये परंतु आपल्याला अनुमान जर जुळवायचे त्याला म्हणतो तर्क लावणे. ज्याचा तर्क बरोबर असेल त्याचं उदाहरण सुटणार, ज्याचा तर्क चुकतो त्याचं चुकणार आहे. परंतु या ठिकाणचं आळस माणसाच्या गरिबीचे कारण आहे. आता अनुमान बघा पहिलं. आळस आणि गरिबी यांचा प्रत्यक्ष संबंध आहे हे आपलं पहिलं अनुमान आहे. दुसरं अनुमान आहे आपल्या देशात असंख्य माणसे गरीब आहेत. असू द्या परंतु आपलं विधानामध्ये काय दिलंय? आळस हे माणसाच्या गरिबीचे मूळ कारण आहे. तुम्हाला माहितीये मला माहितीये आळस केला तर आपल्याला डेव्हलप होत नाही किंवा आपली प्रगती होत नाही. पण अनुमान एकच सांगतो आळस आणि गरिबी यांचा प्रत्यक्ष संबंध आहे आणि जे 2 नंबरचं म्हणजे बी आहे याचा कोणत्याही विधानाशी संबंध नाही. मग आपल्या सरळ सरळ या ठिकाणचं 1 नंबरचं जे अनुमान हे बरोबर आहे आणि हे बी नंबरचे जे अनुमान आहे ते विधानात दिलेलंच नाहीये त्यामुळे बीच अनुमान हे डायरेक्ट चुकीचं आहे. मग या ठिकाणचा फक्त पर्याय 1 अचूक. अचूक या शब्दाचा अर्थ म्हणजे बरोबर आहे. चला पुढे एक उदाहरण असंच आहे. ठीक आहे चला झाले बाकीचे. आता एक शेवटचा राहिला तर्क. तर्कावरती बघा कसा तर्क लावायचा आहे. एक उदाहरण होईल आपलं लक्ष द्या. हा खूप महत्वाचा घटक आहे उपघटक. हा माहिती मोठी असते. माहिती समजायला आपल्याला 2 मिनिटं लागतात. त्यानंतरचं उत्तर शोधायचे आणि उत्तर शोधेपर्यंत आपले 2 ते 3 मिनिटं सहज निघून जातात. परंतु हे उत्तर कसे शोधण्यासाठी बघा व्यवस्थित पहिला माहिती वाचून घ्यायची. सागरला प्रवास वादन आवडते. कोणाला आवडते? सागरला. प्रवास आवडतो, वादन आवडतं, परंतु त्याला गायन व लेखन आवडत नाही. हे पहिलं वाक्य. वाक्य वाचायला बघा 3-4 वाक्य आहेत. नीता लेखन व वादन आवडते परंतु तिला प्रवास व गायन आवडत नाही.
हा इथं मोहनला झाली, इथं मोहन पाहिजे, मोहनला. हा ठीक आहे, मोहन शब्द करू. मोहनला प्रवास लेखन आवडतं, परंतु त्याला गायन वादन आवडत नाही. चौथा व्यक्ती आहे मधु. मधुला गायन वादन आवडतं, परंतु प्रवास व लेखन आवडत नाही. आणि विचारले आपल्याला तर सर्वात कमी मुलांना आवडणारा छंद कोणता? आता फास्ट काढू. 4 मुलं आणि गायन. हे बघा, आपल्या तक्ता तयार करावं लागेल. व्यक्ती किती आहेत? 4. एक देऊन आपण सागर. ठीक आहे, सागर शिदेश. त्यानंतर आहे दुसरा व्यक्ती नीता. तिसरा व्यक्ती आहे मोहन. कसं सोडवायचं असते बघा, सांगतो तुम्हाला. चौथा व्यक्ती आहे मधु. आता त्यांचे छंद कोणते आहेत? प्रवास, हा प्रवास, त्यानंतर आहे वादन, आणखी काय? गायन, आणि पुढं काय दिसतं? वादन झालं, गायन झालं, लेखन. बघा आता या तक्त्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट मांडून घ्यायची आणि नंतर आपलं उत्तर मिळतं. प्रवास फास्ट मांडू आपण. सागरला प्रवास वादन आवडतं. सागर आहे, त्याला प्रवास आवडतो, परंतु त्याला लेखन व गायन आवडत नाही, म्हणजे हे त्याला 2 गोष्टी आवडत नाहीयेत. नीता बघू आपण. नीताचं बघा, लेखन व वादन आवडतं. काय आवडतं तिला? लेखन आवडतं आणि वादन आवडतं, परंतु तिला आवडत नाही, म्हणजे नीताला प्रवास व गायन आवडत नाही. आता ह्यो मोहन. मोहनला प्रवास आवडतो? हो आवडतो. लेखन आवडतं का? हो आवडतं. त्याला काय आवडत नाही? गायन व वादन. गायन व वादन आवडत नाही. चौथा व्यक्ती आहे मधु. मधुला आवडतं काय? गायन वादन आवडतं. काय आवडतं? गायन वादन आवडतं, परंतु प्रवास आणि लेखन आवडत नाही. तर हे झालं आपलं माहिती काढून. तर सर्वात कमी मुलांना आवडणारा छंद कोणता? सांगा बरं, सर्वात जास्त फुलं कोणत्याला आहेत? इथं 2 राईट आहे, इथं 2 राईट आहे. या ठिकाणी वादनाला 1, 2, 3 राईट आहेत. प्रवासला 1 राईट आहे, 2 राईट आहे. मग राहिला फक्त गायन. गायनामध्ये फक्त एकच राईट असल्यामुळं गायन हा सर्वात कमी लोकांना आवडणारा छंद आहे. याचं उत्तर येईल आपलं डायरेक्ट गायन. एवढ्या एका उत्तरासाठी आपल्याला एवढा वेळ वाचावं लागलं, त्याचं तिथं मांडावं लागलं, त्यानंतर आपल्याला हे उत्तर येतं. ठीक आहे, चला थोडस मोठं आहे, याचा स्क्रीनशॉट मारा. हा तुम्हाला काढणं गरजेचं आहे. पेपरला जर आला असता तुमचं उत्तर निघाला पाहिजे. त्याच्या पुढचं एक उदाहरण इथे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा, सोडवण्याचा प्रयत्न करा. आताही घेतला असतं तर यासाठी आपल्याला 5 मिनिटं एक्स्ट्रा जाईल. स्क्रीनशॉट मारून घ्या, सोडवण्याचा प्रयत्न करा. घेतला? आता हे उदाहरण 14वं, ह्याचे तेच करायचं तुम्हाला. शेवटचे मी फक्त एक स्लाइड आहे, ती स्लाइड तुम्हाला दाखवणार आहे. ह्या स्लाइडचं सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. याचं उत्तर निमपट आलं पाहिजे ते शोधायचं तुम्हाला. उत्तर काय आलं पाहिजे? निमपट. उत्तर सांगितलं मी, निमपट आलं पाहिजे. शोधण्याचा प्रयत्न करा, निघतो आपोआप. या स्क्रीनशॉट. हा, ही आपली सर्वात शेवटची स्लाइड. छान आहे, शॉर्टकट आहे, पण तर्क लावायचंय. ठीक, पहिलं बघा, हायलाइट मध्ये दाखवलं, आपण मोठ्या अक्षरामध्ये लिहिलंय. झाडाला नेहमी खालीलपैकी काय असतं? झाडाला नेहमी
खालीलपैकी काय असतं? फांद्या, पाने, मुळे, फळे. सांगा बरं इथलं काय असतं? इथं काढण्यास काय जास्त वेळ लागत नाही, पण विचार मात्र करावा लागतो. विचार केला? तुमचं उत्तर आलं असेल फांद्या, काही जणांचं पाने आलं असतील, काही जणांचं फळे आलं असेल, परंतु काही मोजके विद्यार्थी किंवा बाकीचे विद्यार्थी असतील किंवा पालक असतील त्यांचं फक्त मुळे सांगितलं असेल. आता बघा बरोबर काय आहे? आपलं उत्तर आहे मुळे. झाडाला नेहमी खालीलपैकी काय असते? ठीक, थोडस स्पष्टीकरण येतो, ऐका 1 मिनिटाचं. काही झाडांना फांद्या असतात, काही झाडांना फांद्या असतात, काही झाडांना फांद्या नसतात. ओके, म्हणजे असतच का? चुकीचं. असे काही झाड आहेत की त्यांना पाने आहेत आणि असे काही झाड आहेत की त्यांना पाने पण नाहीयेत, म्हणजे कंपल्सरी नाही त्याला ते झाडाला. काही झाडं आहेत त्याला फळे येतात, काही झाडं असे त्यांना फळे येत नाहीयेत, परंतु असं एकही झाड नाही की त्यांना मूळ नाही. हे मात्र या ठिकाणचं आपलं करेक्ट उत्तर आहे 100%. असं एकही झाड नाही की त्याला मुळे नाहीत. म्हणून आपल्या या ठिकाणी झाडाला नेहमी खालीलपैकी काय असतं? असते तर मुळे असतात. ठीक, तर्कासाठी आपला विषय. दुसरे एक वाक्य बघा. रुग्णालयाला नेहमी असतात डॉट डॉट डॉट. इथं हा खोडू आपण असतात डायरेक्ट. काय असतं? परिचारिका, खोल्या, दूरध्वनी, डॉक्टर्स. इथं माणसं सर्वच असतं डॉक्टर दवाखान्यामध्ये असतं. हा, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, परंतु काय असतं महत्वाचं? तर्क जर काढला, परिचारिका येईल का, असतील किंवा नसतील, वार्ड बॉय काम करतो किंवा एकटे डॉक्टर काम करतो, हे नसलं तरी चालतं, काय घेणं देणं आपल्याला. खोल्या असतात, विदाऊट खोल्या सुद्धा हॉस्पिटल चालतं, मग हे सुद्धा गरज नाही. रुग्णालयाला नेहमी काय नेहमी असतात हे महत्वाचं आणायचंय. दूरध्वनी असतो असं नाही, काही याचंही घेणं देणं नाही, परंतु डॉक्टर मात्र पाहिजे. जर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नसेल तर ते हॉस्पिटल होईल का? ते रुग्णालयच होणार नाही. त्यामुळं रुग्णालयाला नेहमी असतात तर ते काय असलं पाहिजे? डॉक्टर. हे शब्द आपले त्याच्या मिळते जुळते आहेत, परंतु याचं काही घेणं देणं त्या वाक्याशी येत नाही. असतीलच असं नाही, परंतु नसतीलही चालतं. तुम्हाला आजचा सेशन समजला असेल विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, चला सर्वांना गुड नाईट. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद कोकाटे सर. आजच्या बुद्धिमत्ता सराव तासिकेच्या माध्यमातून आदरणीय कोकाटे सर यांनी आपणास सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. उद्याच्या तासिकेमध्ये पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या मार्फत आदरणीय कोकाटे सर आपणास यापुढील बुद्धिमत्तेचा जो घटक आहे त्याविषयीचं मार्गदर्शन उद्याच्या तासिकेच्या माध्यमातून आपणास करणार आहे. आजच्या तासिकेतून विद्यार्थ्यांना त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं. सर्व प्रकारच्या प्रश्नांचा त्यांनी आजच्या तासिकेच्या माध्यमात समावेश केला. त्याबद्दल मी सरांचं पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी उद्याच्या तासिकेमध्ये वेळेत उपस्थित राहावं असं आमच्या पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या वतीने आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. शुभरात्री.